जनावरांवरील हल्ल्यातील केवळ 7 प्रस्ताव मंजूर. बार्शी तालुक्यात वाघ बिबट्याच्या हल्ल्याच्या 20 घटना. महिन्याभराच्या कालावधीत बार्शी तालुक्यात वाघ, बिबट्या, तरस अशा हिंस्र प्राण्यांच्या हल्ल्यात सुमारे 20 शेतकऱ्यांच्या गायी, रेडकू, वासरू, बोकड, बैल अशा विविध पाळीव प्राण्यांचा मृत्यू झाला. वन विभागाकडे केवळ 7 पशुपालकांना अनुदान देण्यासाठी निधी उपलब्ध झाला आहे, तर जुने 8 व नवीन 3 असे सुमारे 11 प्रस्ताव अजूनही प्रलंबित आहेत आणि दोघांचे प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे मंजुरीसाठी पाठवले आहेत. शेतकऱ्यांकडून कागदपत्रे वेळेत सादर झाल्याने व प्रस्ताव दाखल करण्यासाठी लागणारा वेळ यामुळे शेतकऱ्यांना मोबदला उशिरा मिळत आहे. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत महायुतीने बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. यावेळी महाविकास आघाडीला अनेक जागांवर पराभव स्वीकारावा लागला. पण ईव्हीएमच्या मुद्द्यावर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं होतं. प्रकरण आता पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. बॅलेट पेपरच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माळशिरसचे आमदार उत्तमराव जानकर 23 जानेवारीला आपला राजीनामा सादर करणार आहेत. आरटीई अर्ज भरण्यासाठी 7 समता दूतांची मदत. सोलापूरसाठी 2, ग्रामीणसाठी 5 जणांची नियुक्ती. अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावं लागू नये या उद्देशाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेकडून विद्यार्थ्यांसाठी शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत प्रवेश मिळण्याकरिता ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी विशेष मोहीम आयोजित करण्यात आली आहे. वाल्मिक कराडचा मुलगाही अडचणीत येणार. मॅनेजरच्या पत्नीची तक्रार, कोर्टात सुनावणी. राज्यभर चर्चेत असलेल्या कराड प्रकरणाचे कनेक्शन सोलापूरशी जोडले गेल्याने पोलिसांकडे दाखल तक्रारीनुसार पोलिसांच्या अहवालावर न्यायालयाने सुनावणीसाठी आजची तारीख नेमली असून यावर सुनावणी होणार आहे. झडपी शाळेच्या मुख्याध्यापकाची अनोखी शक्कल. गावची यात्रा असल्याचे दाखवून दिली शाळेला सुट्टी, पण गुरुजी गेले वास्तुशांतीला. सोलापूर गावात यात्रा असल्याचे दाखवून तडवळ तालुका अक्कलकोट येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकाने आपल्या अधिकारात सोमवारी शाळेला सुट्टी दिली. त्यांच्यासह सर्व शिक्षकांनी सहकारी शिक्षकाच्या सोलापुरातील वास्तुशांती कार्यक्रमाला हजेरी लावल्याची चर्चा सोमवारी दिवसभर पसरली होती. सोलापूर शहरातील हे रस्ते बनले मृत्यूचे मार्ग. 2 वर्षात 150 जणांनी गमावला जीव. या 18 रस्त्यांवरून जाताना खबरदारी घ्या. ब्लॅक स्पॉटकडे यंत्रणांचे लक्षच नाही. सोलापूर शहराच्या हद्दीतून हैदराबाद, तुळजापूर, विजयपूर, पुणे, मंगळवेढा असे महामार्ग जातात. याशिवाय शहरांतर्गत रस्त्यांची संख्याही 60हून अधिक आहे. सोलापूर शहराच्या हद्दीत दरवर्षी सरासरी 200 अपघात होतात आणि 2 वर्षात 150 जणांनी अपघातात जीव गमावला आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत गतवर्षीच्या तुलनेत यंदा कांद्याची आवक कमीच आहे. मागील 15 दिवसांपासून दरामध्येही सातत्याने घसरण होत होती. मात्र सोमवारी दरामध्ये 500 रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे 3500 रुपये क्विंटल विकला जाणारा कांदा बुधवारी 4100 रुपयाला विकला गेला. सोलापूर शहरातील महिला हॉस्पिटल ते साखर कारखाना आणि कारखाना ते होटगी, औस, आहेरवाडी मार्गे इंगळगी आणि जेऊर हा रोड 33 किलोमीटर अंतराचा मार्ग चौपदरी होणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र स्टेट इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन कडून 215 कोटींचे टेंडर काढण्यात आले आहे. एकनाथ शिंदेंची महायुतीला गरज नाही. शिवसेनेला संपवण्यासाठी आता नवा उदय होईल. विजय वडेट्टीवारांनी महायुतीला डिवचलं. उद्धवजींना संपवून शिंदेंना आणलं, आता शिंदेंना संपवून नवीन उदय पुढे येईल असं भाकीत करत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी महायुतीवर हल्लाबोल केला आहे. उदय सामंतांसोबत 20 आमदार. एकनाथ शिंदेंच्या नाराजीनंतर राऊतांचा खळबळजनक दावा. महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप. पालकमंत्र्यांची यादी जाहीर होताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा रंगली आहे. यावरून संजय राऊत यांनी खळबळजनक दावा केलाय.